बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकने भारताकडे सोपवलं। अटारी वाघा सीमेवरून साहू भारतात परतले। ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते। पाकचा एक रेंजर देखील भारतानं पाकला सोपवला। भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांची आज पत्रकार परिषदेत ऑपरेशन केलर संदर्भात माहिती दिली जाणार। काल शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले। पाकचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचं एका मुलाखतीत वक्तव्य। चांगल्या आणि वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू। तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट। पाकला छुपी मदत पाठवणाऱ्या तुर्कस्तानकडून आता उघड पाठिंबा जाहीर। भारतानं पाकच्या चौक्या उडवल्या। पाकच्या चौक्या उडवल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। ऑपरेशन सिंदूर दरम्यान नौदलाकडून आयएनएस विक्रांतच्या सुरक्षेसाठी विशिष्ट व्यूहरचना। आयएनएस विक्रांतच्या सुरक्षेसाठी अरबी समुद्रात शेकडो चौरस किलोमीटरवर अहोरात्र टेहळणी। विक्रांतच्या सुरक्षेसाठी अद्यापही भारतीय नौदल सजग आणि सज्ज। भारतातून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित। एकाच ध्येयासाठी सज्ज, मिशन सक्सेस नौदलाचा व्हिडिओ। कशिश चौधरी पाकिस्तानची पहिलीच हिंदू महिला सहाय्यक आयुक्त। कशिश बलुचिस्तानमधील चगई जिल्ह्यातील नोशकीची रहिवाशी। बीपीएससी परीक्षेत कशिश चौधरीनं यश संपादन केलं। अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरूच। चीनकडून अरुणाचलमधील अनेक ठिकाणांचं नामांतर। चीनची कृती हास्यास्पद आणि अर्थहीन। अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि राहील, भारत सरकारचं स्पष्टीकरण। चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर भारताकडून बंदी। ग्लोबल टाइम्सनं भारताचा अपप्रचार केल्याचा आरोप। ग्लोबल टाइम्सनं भारताविरुद्ध चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, विक्रम मिस्री यांच्यासह 25 भाजप नेत्यांची सुरक्षा वाढवणार। परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष विनंतीनंतर सुरक्षा वाढवली जाणार। नड्डा, भूपेंद्र यादव, निशिकांत दुबे यांचीही सुरक्षा वाढवणार। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारतीय लष्कराकडून रात्री ड्रोनद्वारे देखरेख। पाकिस्ताननं मोबाईल टॉवरची रेंज वाढवली, त्यामुळे जैसलमेरच्या गावात पाकिस्तानचं नेटवर्क। पाकचं सिम वापरल्यास सुरक्षेसाठी मोठं संकट। पंजाबच्या अमृतसरमधील शाळा आजपासून सुरू। गेल्या 8 दिवसांपासून अमृतसरमधील शाळा बंद होत्या। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरले। मुंबईतील ताज हॉटेलसमोर ड्रोन उडवणारा तरुण ताब्यात। पहाटे 4 वाजता ड्रोन उडवत असताना पोलिसांनी अरमल्ला जेसीला ताब्यात घेतलं। नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट करण्याचा सुरक्षा यंत्रणांना धमकीचा मेसेज। धमकीनंतर राज्यातील रेल्वे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा। रेल्वे बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी। प्रवाशांना आणि सुरक्षा यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आदेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। शरद पवार, जयंत पाटलांसह इतर नेते उपस्थित राहणार। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांविरोधात नाराजी। वर्षा गायकवाडांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी। दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील काँग्रेस नेत्यांची मागणी। राज ठाकरे राणेंनी पक्ष सोडल्यावर शिवसेनेवर दावा केला नाही। त्यांनी स्वतःचा पक्ष काढला। संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि राणेंचं कौतुक। राष्ट्रवादी फुटली तेव्हा मला अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर होती। एकनाथ खडसेंचा खुलासा। तेजस्वी घोसाळकर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवरून भेटीसाठी निमंत्रण। शासन धोरण येईपर्यंत देवस्थान जमिनींचे व्यवहार थांबवा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे नोंदणी विभागाला निर्देश। फक्त न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनींचेच दस्त नोंदणीस मान्य। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई 52वे सरन्यायाधीश। शहरात फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा। माजी संरक्षण सचिव अजय कुमार यूपीएससीचे नवे अध्यक्ष। 29 एप्रिलपासून अध्यक्ष प्रीती सुदन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जागा रिक्त होती। अजय कुमार 1985 बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांचा राजीनामा। पुणे शहराध्यक्षपदाचा मानकरांनी राजीनामा दिला। मानकरांवर फसवणुकीचा गुन्हा, पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी मानकरांनी राजीनामा दिल्याची माहिती। भाजपकडून शहराध्यक्षपदासाठी पुन्हा धीरज घाटेंना संधी। पुण्यात भाजप शहराध्यक्षपदी धीरज घाटेंची फेरनिवड। भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉक्टर अतुल भोसलेंची निवड। कराडच्या भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंद साजरा। नवी मुंबईत भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर राजेश पाटील यांची वर्णी। ते भाजपचे पदाधिकारी होते।
राज्य सरकारकडून 7 IPS अधिकाऱ्यांची बदली. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त, तर राजीव जैन हे मुंबईत सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त. राज्याला रेल्वे फाटक मुक्त करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. रे रोड टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलाचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. नागपुरातील 10 पुलांचंही लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार आक्रमक. शिंदेंच्या घराबाहेर रक्तदान करून आंदोलन. ठाण्यातील शहापूरमधील किनवली सहकारी भात गिरणीची आज निवडणूक. 1677 मतदार मतदान करणार. 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेत निवडणुकांचे वारे. स्थानिक नेते लागले कामाला. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश. नंदुरबार जिल्ह्यात बिरसा आर्मीचा मोर्चा. पेसा भरती आणि रिक्त पदांसाठी विशेष भरती घेण्याची मागणी. नाशिकमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून मॉकड्रिल. पूर परिस्थिती कशा प्रकारे बचाव कार्य करता येईल याचा अभ्यास. वसई विरारमध्ये ईडीची 13 ठिकाणी छापेमारी. बबियाचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित ठिकाणी छापेमारी. सीताराम गुप्तांवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. अनधिकृत इमारती उभ्या करून सामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप. अकोला शहरातील 4 ते 5 ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आयकर विभागाची संयुक्त कारवाई. बाजारात दरात पुन्हा वाढ. सोनं प्रतितोळा 97,000 तर चांदीचे दर 1,940 रुपयांवर पोहोचले. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. पारंपरिक ड्रेसमध्येच मंदिर परिसरात प्रवेश मिळणार. तोकड्या कपड्यांमध्ये मंदिर परिसरात न येण्याचं देवस्थानकडून आवाहन. कृष्णा नदी संवर्धनासाठी 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांची जलयात्रा. कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत जलयात्रा. कर्नाटक ते महाबळेश्वरपर्यंत निघालेल्या जलयात्रेचं सांगलीत स्वागत. अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस दाखल. केरळमध्ये 25 ते 27 मे तर तळ कोकणात 2 जूनपर्यंत मोसमी पाऊस येण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. देशभरात 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा. अंदमान समुद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागातून नैऋत्य मान्सून दाखल. बंगालच्या उपसागरात प्रचंड वेगानं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता. कोकणात 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण. पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता. काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज. अवकाळीमुळे आठवडाभरात 4,240 हेक्टरवरील पिकं भुईसपाट. आंबा, कांदा, भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान. सततची गारपीट, वादळी वाऱ्याचा शेती पिकांना फटका. 657 गावातील 15,244 शेतकरी बाधित. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कोळेगावात गारपीट. कोळेगाव परिसरातील अनेक शेती पिकांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा. तुळजापूर भूममध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस. धाराशिवला आज पावसाचा येलो अलर्ट. बीडमध्ये नाल्यातील दुर्गंधीयुक्त घाणपाणी रस्त्यावर. मान्सूनपूर्व कोणतंही काम न झाल्यानं नाले तुंबले. पालिका प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. रत्नागिरीत बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकाला फटका. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 25 ते 30% आंब्याचं उत्पादन. आंबा उत्पादक हवालदिल. शीळ धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा अधिक. रत्नागिरी शहराला 10 जूनपर्यंत पाणीसाठा पुरणार असल्याची माहिती. नाशिकच्या इगतपुरी शहरात पाणी संकट. तलाव आटल्यानं आणि भावली धरणाजवळ 4 दिवसांपासून वीज नसल्यानं पाणीबाणी. 3 दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठाही खंडित. अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यात मूग पिकाचं नुकसान. काढणीसाठी आलेल्या मूग पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. आज पावसानं थोड्या प्रमाणात उघडीप दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांकडून मशागतीची कामं हाती. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीला सुरुवात. मान्सून वेळेवर दाखल होत असल्यानं शेतकऱ्यांची लगबग सुरू. नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 2,943 कामं सुरू. 10,748 मजुरांना गावातच रोजगार. जालना जिल्ह्यात 16,000 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध. तर 2,77,710 मेट्रिक टन खताची मागणी. उर्वरित खताचा साठाही उपलब्ध होणार. कृषी विभागाची माहिती. वाशिममध्ये महाबीजकडून सोयाबीन बियाण्याचे नवीन दर जाहीर. मागील वर्षाच्या तुलनेत दरांमध्ये घट. शेतकऱ्यांना दिलासा.
नाशिकच्या लासलगावातील कांदा मुंबईतून थेट दुबई आणि आखाती देशात निर्यात. भारत पाक तणावामुळे कांदा निर्यातीत आला होता अडथळा. पुण्याच्या भोर तालुक्यातील निगुडघर महसूल मंडळातील 4 पाणंद रस्ते प्रशासनाकडून खुले. उर्वरित 8 पाणंद रस्ते पावसाळ्यापूर्वी खुले करण्यात येणार. बुलढाण्याच्या लोणार सरोवर आणि मंदिर परिसरात असंख्य पुरातन भुयारी मार्ग. या पुरातन भुयारी मार्गाचं संशोधन करण्याची मागणी लोणारकर टीमनं केली आहे. डोंबिवलीत हस्तांतरणाच्या नावाखाली 25 लाखांची फसवणूक. 7-12 उतारा सोसायटीच्या नावावर करून देतो सांगत फसवणूक. रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. सांगलीमध्ये तरुणाच्या हत्येचा संजयनगर पोलिसांकडून छडा. तरुणाच्या हत्येप्रकरणी 3 अटक. जुन्या भांडणाच्या रागातून हत्या केल्याचं स्पष्ट. कोल्हापूरच्या इचलकरंजीत जादा परताव्याचा आमिष दाखवून डॉक्टरची 97 लाखांची फसवणूक. नागपूरमधील बँकेच्या मॅनेजरसह 2 अटक. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरण. जिल्हा प्रशासनानं चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. प्रशासनाच्या अहवालावरून कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगली महापालिकेतील वीज बिल घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप. कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं आत्मक्लेश आंदोलन.